नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा आज या ठिकाणी आपण DMER पदभरती 2025 साठी बघा गणित व बुद्धिमत्तेच्या या ठिकाणी बघा सर्व पदांसाठी उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत। बघा जे की मित्रांनो बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा 100% परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाच्या या ठिकाणी आपण प्रश्नसंच कव्हर करत आहोत। म्हणून काय करा, हा जो संपूर्ण आपला आजचा भाग आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, एका सभेमध्ये बघा एका रांगेत 20 खुर्च्या मांडलेल्या आहेत। सभेत शेवटच्या 10व्या रांगेतील 12व्या खुर्च्या रिकाम्या बघा 12 खुर्च्या रिकाम्याच राहिल्या। तसेच 38 जण सभेतून उठून निघून गेले तर एकूण किती जण सभेत मित्रांनो शेवटपर्यंत हजर होते। बघा प्रश्न समजून घ्या। एका सभेमध्ये बघा एका रांगेत म्हणजे किती या ठिकाणी प्रत्येक रांगेत बघा प्रत्येक रांगेत मित्रांनो 20 खुर्च्या मांडलेल्या आहेत। सभेच्या बघा शेवटच्या रांगेत 10व्या म्हणजे किती, शेवटची रांग 10वी म्हणजे मित्रांनो एकूण रांगा बघा या ठिकाणी 10 आहेत। म्हणून ठिकाणी आपण 10 घ्या आणि गुणाकारात या ठिकाणी बघा प्रत्येक रांगेमध्ये किती, एका रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत म्हणजे ठिकाणी बघा याच्या गुणाकारात 20 घ्या। ओके, आता जर आपण 10 गुणाकारात 20 केला झाला किती, एकूण टोटल 200। ओके, टोटल 200 असून देखील मित्रांनो बघा या ठिकाणी शेवटच्या 10व्या रांगेतील 12 खुर्च्या रिकाम्या म्हणून हे 12 घ्या आणि याच्या प्लसमध्ये 38 जण मित्रांनो उठून गेले त्या ठिकाणी बघा 38 जण सभेतून उठून गेले म्हणून हे 38 घ्या। आता 12 प्लस जर आपण या ठिकाणी 38 जर केलं झाले किती, एकूण 50। आता हे 50 काय करा, या 200 मधून मायनस करा म्हणजे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर भेटतं। जर आपण या ठिकाणी 200 मायनस जर 50 केलं तर उरले किती, फक्त आणि फक्त 150, जे की बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे। बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं हे योग्य आन्सर आहे। बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा दुसरा कशा प्रकारचा आहे। तर बघा एका रांगेत सार्थक मध्यभागी 30व्या स्थानावर उभा आहे। या रांगेत श्रीकांत मागून 15व्या स्थानावर उभा आहे तर रांगेत श्रीकांत पुढून कोणत्या क्रमांकावर आहे, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर काही करू नका, या प्रकारचा प्रश्न विचारला रांगेत बघा एकूण किती मित्रांनो, सार्थक मध्यभागी म्हणजे किती, 30व्या क्रमांकावर आहे मित्रांनो। मध्यभागी म्हणजे किती, 30व्या क्रमांकावर। ओके, तर या ठिकाणी जर 30व्या क्रमांकावर जर समजा मध्यभागी जर असेल सार्थक हा, तर बघा मित्रांनो याच्या काय, तर इकडं बघा इकडं 29 असतील विद्यार्थी आणि इकडे देखील 29 विद्यार्थी असतील। ओके, तर काय करा 30व्या क्रमांकावर इकडे 29 इकडे 29 बघा, जर 29 जर केला आपण तर या ठिकाणी बघा किती होतात बघा, या ठिकाणी करतो बघा 29 आणि 29 9 दोन्ही 18, 18ला 8, हातच्याला 1, 2 2 4, 4 हा 1 5। ओके, झाले किती, एकूण 58 आणि हा एक मधला 30वा कोण सार्थक म्हणजे एकूण किती बघा, एकूण 59 विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये आहेत। ओके, एकूण 59 काय करा, सरळ हे 59 घ्या। 59 मधून काय करा पुन्हा श्रीकांत मागून 15व्या स्थानावर उभा आहे तर श्रीकांत पुढून कोणत्या क्रमांकावर उभा आहे, या प्रकारचा प्रश्न विचारला। काय श्रीकांत बघा मागून 15व्या क्रमांकावर आहे म्हणून बघा याच्यातून काय करा 15 मायनस करा। ओके, जर आपण बघा आता जर याच्यातून 15 मायनस केलं, ओके, 9 मधून जर आपण या ठिकाणी 5 मायनस केलं 4 उरले, पुन्हा या ठिकाणी 5 मधून 1 मायनस केलं उरलं किती 4 म्हणजे किती 44। ओके, या 44 मध्ये सर्व आता 1 मायनस प्लस करा झाले किती 45। बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक ब या ठिकाणी 45 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, जर दिसायला प्रॉब्लेम होत असेल तर बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओची क्वालिटी देखील या ठिकाणी वाढवून घेऊ शकता। ओके, पुढचा यासोबत बघा या ठिकाणी आपण मित्रांनो या आपल्या परीक्षेसाठी एक 2000 प्लस प्रश्नांचा एक आम्ही महाठोकळा बघा या ठिकाणी तुमच्यासाठी एक अवेलेबल करून दिलेला आहे। जर तुम्ही अद्याप जर हा महाठोकळा खरेदी केला नसाल अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 बघा हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर 99 रुपये पे करा। पे केली बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही नंबरच्या या ठिकाणी व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अवेलेबल करून देऊ। अवश्य खरेदी करा। बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये TCSनं बघा आतापर्यंत रिपीट केलेले GK GS व करंट अफेअर्स बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला मिळतील, म्हणून अवश्य बघा खरेदी करा। कारण मित्रांनो TCS बघा सर्व काही PYQ मित्रांनो जे की 100% बघा परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाचे आपण मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये प्रश्नच्या ठिकाणी रिकवर केलेले आहेत, म्हणून बघा अवश्य बाय करा। पुढे बघा तिसरा प्रश्न कशा क्रमांकाचा आहे,
तर बघा महेंद्रसिंग धोनीच्या संबंधित जर या ठिकाणी खेळाडू असेल मित्रांनो त्या ठिकाणी सुनीता विल्यम्स कोण आहे या प्रकारचा प्रश्न विचारला आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी महेंद्रसिंग धोनी हा खेळाडू आहे तर सुनीता विल्यम्स ही बघा या ठिकाणी अंतराळवीर आहे। बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं बघा की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके चौथा बघा एका सांकेतिक भाषेत रमेश इज स्मार्ट हे शब्द 765 असे लिहितात। 978 हा शब्द स्मार्ट अँड ब्युटिफुल तसेच 862 म्हणजे रोज इज ब्युटिफुल। तर त्या भाषेत ब्युटिफुल यासाठी कोणता अंक वापरला आहे बघा या ठिकाणी आपण लिहून घेतलं। बघा रमेश इज स्मार्ट म्हणजे किती 765 स्मार्ट अँड ब्युटिफुल बघा स्मार्ट अँड ब्युटिफुल म्हणजे 800 किती मित्रांनो या ठिकाणी स्मार्ट बघा या ठिकाणी 800 बघा 978 म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल या ठिकाणी लिहून घेतलं। पुन्हा रोज किती 862 बघा या ठिकाणी 862 म्हणजे काय रोज इज ब्युटिफुल या ठिकाणी लिहून घेतलं। बघा या ठिकाणी ब्युटिफुलसाठी कोणता अंक वापराला या प्रकारचा प्रश्न विचारला। काही करायचं नाही पहिलं यामध्ये बघा जेवढे काय मित्रांनो या ठिकाणी मिळते जुळते अक्षर आहेत बघा या ठिकाणी तुम्ही पहिलं काय करा तर गोल करून घ्या बघा गोल। ओके तर या ठिकाणी बघा गोल आपण करून घेऊ। ओके तर बघा सरळ सरळ बघा तर बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या या रमेशचा संबंध 7शी इजचा संबंध 6 स्मार्टचा 5शी याच प्रकारे या सर्व शब्दांच्या ठिकाणी संबंध आहे। ओके तर या ठिकाणी मिळते जुळते शब्द तुम्ही पहिला गोल करा बघा तर मिळते जुळते या ठिकाणी इज आहे बघा इज या ठिकाणी आपण गोल करू। पुन्हा स्मार्ट आहे स्मार्ट देखील गोल करून घेऊ। पुन्हा या ठिकाणी ब्युटिफुल आहे बघा ब्युटिफुल देखील या ठिकाणी आपण गोल करून घेऊ। ओके इकडे कोणते कोणते आहेत बघा या ठिकाणी 8 आहे या ठिकाणी देखील 8 आहे। पुन्हा या ठिकाणी कोणता 7 आहे बघा पुन्हा 7 आहे पुन्हा 6 आहे पुन्हा 6 आहे। ओके तर उरलं काय 5 इकडं 9 आणि 2 इकडं आणि पुन्हा या साईडला रमेश अँड रोज हे 3 शब्द या ठिकाणी उरलेत। ओके तर या ठिकाणी बघा ब्युटिफुलसाठी कोणता शब्द येईल बघा मित्रांनो या ठिकाणी बी ब्युटिफुल आहे या ठिकाणी बी परंतु बघा या ठिकाणी ब्युटिफुल 7 जो मित्रांनो हा अंक होता तो या ठिकाणी आपण गोल केला आहे म्हणून या ठिकाणी ह्या आपल्याला घेता येत नाही। तर या ठिकाणी बघा शेवटी या ठिकाणी ब्युटिफुल आहे तर या ठिकाणी ब्युटिफुलचा या ठिकाणचा आपल्याला अंक जो आहे 2 या ठिकाणी आपण गोल केला नाही म्हणजे या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी म्हणून बघा या ठिकाणी जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा 2 बघा या ठिकाणी जे की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके क्रमांक बघा 2 बीजी बघा या ठिकाणी उत्तर बघा 2 जे की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके असू द्या बघा लक्षामध्ये तुमच्या पुढे बघा 5वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तर बघा गुणाकारास बेरीज बेरजेस वजाबाकी वजाबाकीस भागाकार भागाकारास गुणाकार म्हटले तर त्या भाषेत 252 वजा 20 म्हणजे किती। तर बघा मित्रांनो गुणाकारास बेरीज म्हणाले बेरजेस वजाबाकी वजाबाकीस भागाकार म्हणले बरं इथं वजाबाकीस भागाकार म्हणले पण या ठिकाणी काय करा सरळ आता या ठिकाणी वजा आहे ना या वजाचा भागाकार करा काय तर 252 घ्या आणि छेदामध्ये या ठिकाणी वजाला भागाकार म्हणलंय भागाकारात 20 घ्या। ओके आता 20 एक 20 उरले किती 5 पुन्हा 20 दोन्ही 40 उरले किती पुन्हा 52 मधून जर 40 गेले उरले किती बघा 12 उरले पुन्हा या ठिकाणी पॉईंट द्या या ठिकाणी आणि या ठिकाणी 0 वाढून घ्या। आता 20 सक 120 12 पॉईंट किती 6 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे बघा जी लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके किती 12.6 बघा या ठिकाणी मित्रांनो पर्यायामध्ये नाही बघा 12.6 परंतु या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं लास्ट आन्सर बघा 12.6 या ठिकाणी असणार आहे जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा। या ठिकाणी बघा आणखी एकदा तुम्हाला भाग दाखवतो 252/20। ओके आता 20 एक 20 एक आलं उरले किती 5 या ठिकाणी हां पुन्हा 20 दोन्ही 40 52 मधून 40 गेले उरले किती 12 या ठिकाणी पॉईंट द्या पुन्हा 20 सख 120 ओके या ठिकाणी जर सरळ सरळ 0 वाढवलं 20 सख 120 म्हणजे किती 12.6 बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे। ओके असू द्या लक्षामध्ये। शेवटचा प्रश्न या शेवटच्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी विद्यार्थी मित्रांसोबत बघा आपला जो हा संपूर्ण व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा। या ठिकाणी आता चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास।